मुकेश चव्हाण गेली साधारणतः 27 ते 28 वर्ष संतोषनगर या विभागामध्ये राहतो आहे आणि साधारणतः लहानपणापासूनच म्हणजे 6 ते 7 वर्षाचा होतो तेव्हापासून आबांची कामं बघत आलो आहे। ज्यावेळेस या विभागात आम्ही होतो त्यावेळेस इथून कितीतरी लांबपर्यंत आमच्या घरातल्या महिलांना आणि विभागातल्या महिलांना आम्ही पाणी घेण्यासाठी हंडे भरून आणि सामान घेऊन जाताना बघितलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये रस्तेही नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये आबांनी जो आमच्या विभागाचा विकास केला, मूलभूत सुविधांवरती लक्ष दिलं, लहान मुलांसाठी असणाऱ्या गरजेच्या शैक्षणिक गोष्टींकडे लक्ष दिलं। आज आमच्या विभागातल्या कुठल्याही महिलांना पाणी घेण्यासाठी कधी बाहेर निघावं लागत नाही। शैक्षणिकदृष्ट्या आमच्या विभागातल्या मुलांना कुठलीही कमतरता पडत नाही। आणि एक माणूस म्हणून जर पाहायला म्हटलं तर कधीकधी विचारच वाटतं की एखादा व्यक्ती एवढी मल्टिपल कामं कशी करू शकतो। म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून लोकांच्या घरातलं पाणी सुटलं आहे की नाही, तिथून तर एखाद्या व्यक्तीच्या दवाखान्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोचल्यात की नाही, तर तिथून रात्री झोपेपर्यंत एखाद्याच्या विभागामध्ये काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत की नाही, म्हणजे रात्री 12 असो 1 असो, आबा कधीही थकलेले दिसत नाही। ते सदैव म्हणजे कुठल्या समस्याही तुम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलात तर विदिन सेकंद ते तुमच्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी जागेवरती उपलब्ध होतात। आबांबद्दल सांगावं तेवढंच कमी आहे। आमची तर अशी इच्छा आहे की आबांसारखा असं नेतृत्व या कल्याणला आमदार म्हणून लाभावं आणि जेणेकरून ज्याप्रमाणे आमच्या संतोषनगरचा एवढा सर्वांगीण विकास झाला आहे तसाच विकास या कल्याण पूर्वता व्हावा, हे खड्डेमुक्त व्हावं, आरोग्यदायी सुविधा सर्व सुधाराव्यात, शैक्षणिक मूलभूत गरजा सगळ्या सुधारवण्यासाठी आबांसारखं नेतृत्व या कल्याणला मिळावं, एवढीच एक प्रार्थना माता राणीच्या चरणी करतो। जय महाराष्ट्र।